मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. कालचा एपिसोड जरा त्यांनी संध्याकाळी पाठवला होता बरं का मंडळी. आणि कालच्या एपिसोडमध्ये त्यांनी सगळं नंदिनी आणि जीवाबद्दलच दाखवलं होतं की नंदिनी आणि जीवा तिच्या आईला कन्व्हिन्स करतात सरोगसी मदर नंदिनीला ठेवायची आहे म्हणून. आणि त्यात नंदिनीने सगळं एक्सप्लेन केलेलं असतं की कशी सरोगसी असते आणि काय काय असतं वगैरे वगैरे. आणि इकडे काव्याला टेन्शन आलंय, तिच्या ताईचं मिसकॅरेज झालं नाही असं ती वसू आत्याला वाद घालते आणि तिला चक्कर येते. आता आज तिला बरं वाटतंय आणि तिला भूक लागलेली असते. हे सगळेजण 4 जण जेवायला बसलेत तेव्हा तिला छान वाटतं जेवताना. आणि मग ती म्हणते, असं का बघताय तुम्ही सगळे, मला भूक लागली आणि बाळाला पण भूक लागली होती ना. त्यावर नंदिनी तिला म्हणते, अगं काव्या, प्रेग्नन्सीमध्ये भूक लागतच असते बाळाला पण आणि बाळाच्या आईला पण, तू जेव बरं, उगाचच एक्सप्लेनेशन नको दिवस आम्हाला. आता तेवढ्यात जीवा एकदम इमोशनल होतो बरं का प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो ना काव्याला, जीवा तिला सहज अगदी इमोशन्समध्ये बोलून जातो बरं का. तो म्हणतो, काय ग काव्या, तुला कसं कळतं ग? काव्या म्हणते, काय कळतं? जीवा म्हणतो, बाळाला भूक लागली येते, तुला आतून काही सिग्नल येतो का ग काव्या? म्हणजे तू रात्री झोपली असशील आणि बाळाला जर अचानक भूक लागली असेल तर तू काय करतेस काव्या? आता हे तो अचानक विचारतोय सगळ्यांसमोर, तर वियर्ड वाटतंय पार्थला पण. जीवा तिला म्हणतो, जर रात्री बेरात्री तुला भूक लागली काव्या तर तू काय करतेस? तशीच झोपून जातेस का? आणि जर बाळाला पुन्हा भूक लागली तर ते बाळ काय हट्ट करतं का तुझ्याकडे? काय होतं ग? नाही, तुला खूप हेवी हेवी वाटतं का ग मग पोट? आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतच राहतात. हा असं काय विचारतोय? काव्याला त्याचं बोलणं जरा विचित्र वाटतं बरं का, खटकतं. आणि ती म्हणते, असं का विचारतोय जीवा? या प्रश्नांची उत्तरं तर तुला ताई पण देऊ शकते ना. जीवा आता लगेच असं दाखवतो जसं काही त्याने गंमत केली आहे. तो म्हणतो, काय काव्या, घाबरलीस ना, भीती वाटलीस ना? अगं काय, जरा घाबरत होतो मी तुला, एवढं काय सिरियसली घेतेस? काव्या म्हणते, काय रे जीवा, तुला काय कळतं की नाही, नेहमी फिरकी घेतोस हा माझी. मग पार्थ म्हणतो, जीवा, अरे तुझी बायको सुद्धा प्रेग्नंट आहे ना, मग तू हा प्रश्नाचा भडीमार काव्याला कशाला करतोयस? नाही, मला कळलं तेव्हाच की तू फिरकी घेतोयस. नंदिनीला पण रात्री बेरात्री भूक लागतच असेल ना, त्यांना विचार ना. काव्या म्हणते, अरे म्हणजे काय, माझ्या ताईला पण भूक लागतच असेल. आणि तसंही ताई, तुझा 3रा महिना सुरू होतोय ना. पार्थ म्हणतो, तुमचा 3रा महिना संपला बरं का काव्या. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, डिसेंबर आता आलाच. डिसेंबरमध्ये तुमची डिलिव्हरी होईलच आणि बाळाचा रडण्याचा आवाज पण येईल. प्रेक्षकांनो, आता त्या पार्थने इतका विचित्र आवाज काढून दाखवलाय बाळाचा रडण्याचा की विचारू नका. आता पार्थ म्हणतो, मग बाळाच्या रडण्याचे आवाज, बाळाचे दुधाचे बॉटल्स वगैरे वगैरे. काव्या आता जरा डिस्टर्ब होते. मग नंदिनी म्हणते, काव्या काय विचार करतेस? काव्या म्हणते, ताई, डिसेंबर महिना आठवला ग, आता टेन्शन आलंय डिसेंबर महिन्याचं. पार्थ म्हणतो, त्यात काय टेन्शन घ्यायचंय? आता जीवा घाबरवून देतो बरं का आणि म्हणतो, दादा, अरे तो महिना टेन्शन घ्यायसारखाच आहे. अरे डिसेंबर महिना देशमुखांसाठी चांगला नाहीच आहे. आता त्यांना ते सगळं फ्लॅशबॅक आठवतं बरं का प्रेक्षकांनो. डिसेंबर महिन्यामध्ये देशमुखांनी खूप झटके सहन केलेत असं जेव्हा जीवा बोलतो तेव्हा अर्धा भाग त्यांनी भूतकाळातच दाखवलाय. म्हणजे जीवा आणि काव्याचं ते अफेअर होतं ते या सगळ्यांच्या समोर आलं. आणि मग नंदिनी पार्थ हर्ट झाले, काय काय यांच्यामध्ये बितलं ते सगळं त्यांनी जरा फ्लॅशबॅकमध्ये आठवून दिलंय आपल्याला पुन्हा एकदा. आणि मग पार्थ घटस्फोटही द्यायला निघाला होता काव्याला वगैरे वगैरे, ते सगळं आठवून दिलंय आपल्याला पुन्हा एकदा. काव्या म्हणते, हो ना, डिसेंबर महिन्यात माझी डिलिव्हरी पण आणि मेन्सची एक्झाम पण आहे. आता मागच्या वेळेला मेन्सची एक्झाम मिस झाली होती, आता यावेळेला परत. बापरे प्रेक्षकांनो, हिला कसं जमणार आहे डिसेंबर महिन्यात? खरंच डिलिव्हरी आणि एक्झाम शक्य तरी आहे का ते? पण पार्थ तिला समजवतं बरं का, काव्या. मग काव्या म्हणते, बाळाला काही, लगेच नंदिनी म्हणते, अगं हे वेडी आहेस का काव्या, काही पण विचार नको करूस बरं, होणार आहे सगळं ठीक, तुझी डिलिव्हरी पण चांगली सुरळीत पार पडेल आणि मेन्सची परीक्षा पण, नको काळजी करूस बरं, मी आहे ना. शब्द आहे तुझ्या ताईचा, तुझी ताई तुला काही होऊ देणार नाही आहे. म्हणजे आता आधी परीक्षा देईल का आधी हिची डिलिव्हरी होईल प्रेक्षकांनो? बापरे, मलाच टेन्शन आलं ते ऐकून. चला, आता ही मालिका आहे ना प्रेक्षकांनो, जरा म्हणजे काय सांगू तुम्हाला, खूपच स्लो दाखवत आहे. आणि नेमकं मालिकेची जी कथा आहे ना ती कुठल्या दिशेला चालली आहे ते जरा समजण्या इतकं कठीणच जात आहे. पार्थ मग काव्याचा हात हातात घेऊन म्हणतो, काव्या, 11 वाजलेत बघा, आता आपण मॅनिफेस्ट करूया. आता पार्थने काहीतरी विश मागितली जी जीवा आणि नंदिनी बघतात आणि खूप छान वाटतं त्यांना. पण आता इकडे काव्याच्या आईला, सॉरी नंदिनीच्याही आईला, म्हणजे या शारदाताईंना टेन्शन आलं ना. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय की त्यांना ते सगळं आठवत असतं. नंदिनीला कसं, नंदिनीचं मिसकॅरेज झालं, जे काही नंदिनी बोलली ते सगळं त्यांना आठवून त्रास होत असतो बरं का. आणि त्यांना अचानक त्यांचे हातातल्या त्या बांगड्या वगैरे त्या काढत असतात, त्या आल्या आहेत ना चोरोटीवरनं, त्यांना एकदम दम लागतो आणि त्या खाली बसतात.
आता पंप शोधत असतात तो त्यांना काहीतरी त्रास आहे बहुतेक अस्थमाचा वगैरे. तेवढ्यात त्यांना त्यांच्या मिस्टरांचा फोन येतो. पण शारदाताईंच्या डोक्यामध्ये सतत नंदिनीच्या बाबतीतच चक्र घुमत असतं. आता तिकडनं त्यांचे मिस्टर बोलतात आणि ते विचारतात, "काय गं शारदा, चोरोटीला गेली होतीस ना, कसं झाला कार्यक्रम? तू बरी आहेस का? आणि पोरी कशा आहेत?" मग त्यावर शारदाताई म्हणतात, "बऱ्या आहे तू पोरी? अहो तुमच्या दोन्ही मुली खूप सुखात आहेत. त्यांचं सुख बघून माझा ऊर भरलाय." त्यावर आता ते म्हणतात, "अगं मला यायला 2 दिवस आहे बरं का शारदा, काळजी करू नकोस आणि काळजी घे स्वतःची. चल ठेवू का फोन?" एवढंच त्यांचं बोलणं दाखवलं आणि आता ते शारदाताई टेन्शनमध्ये आलेल्या दाखवल्या. त्या विचार करतात, बापरे, आता नंदिनीचं हे एवढं मोठं प्रकरण मी कसं लपवू? उद्या काव्याने फोन केला आणि मी अचानक रडून सगळं बोलून गेले तर? देवा मी काय करू? आता या शारदाताईंना हे सत्य लपवतायत म्हणून त्यांना टेन्शन आलं. पण काल त्या छान बोलल्या बरं का प्रेक्षकांनो. त्यांनी समजून सांगितलं नंदिनीला आणि जीवाला की हे सगळं सत्य सांगा. पण पुन्हा त्या काव्याला टेन्शन आलं म्हणून यांनी सांगितलंच नाही. नेहमी मालिकेत असंच करतात प्रेक्षकांनो, पण असं कुठे खऱ्या आयुष्यात नसतं बरं का. म्हणजे एखाद्याला त्रास होतो म्हणून प्रेग्नन्सी खोटी करायची किंवा खोटं सगळं पुढे न्यायचं, हे सगळं आवाक्याच्या बाहेरचं आहे आपल्या. असो, त्याचा विचार करूच नाही. फक्त मालिकेत काय झालंय त्याचे अपडेट घ्यावे आणि मोकळं व्हावं. आता ही काव्या बघा अभ्यास करत असते तेव्हा पार्थ लाडात येतो आणि तिला जवळ घेत असतो. मग ती म्हणते, "काय तुमचं देशमुख, मला अभ्यास करू द्या ना. काल पण चोरोटी झाली तर माझा अभ्यास नाही झाला. तुमचं काय असतं बाई नेहमी." आता हे रोमॅन्स करायला लागतात तेव्हा मध्येच मानिनी येते बरं का. इतकी विचित्र डायलॉग बोलतो तो पार्थ यावेळेला, बापरे. असो, आता तो सांगत असतो, ती मानिनी येते. आता बघा मानिनी म्हणते, "काय रे पोरांनो तुमचं, मी चुकीच्या वेळेवर आले, दार तरी लावत जा ना." आता लगेच पार्थ त्या काव्याच्या मागे लपतो बरं का. मानिनी म्हणते, "काय तू तुझ्या बायकोच्या मागे लपतोयस, मी काय मारणार आहे का तुला?" पार्थ म्हणतो, "आई मारणार नाही ना." मग येतो समोर. आता मानिनी म्हणते, "गधड्या, अरे काय त्या टॉवेलमध्ये फिरत असतो तू, लहानपणी असंच करायचास." काव्या म्हणते, "लहानपणी म्हणजे देशमुख लहानपणी असेच फिरायचे?" मानिनी म्हणते, "अगं लहानपणी तो नुसता टॉवेलवर नाही तर." आता लगेच पाठ म्हणतो, "ए आई 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 नको ना सांगू त्यांना, राहू दे, दे सोडून." "अगं ए आई, बरमुड्यामध्ये फिरायचो ना मी." मानिनी म्हणते, "हा मी तेच म्हणणार होते, तुला काय वाटलं?" पार्थ म्हणतो, "काही नाही काही नाही, आलोच आलोच." मानिनी म्हणते, "जा पॅन्ट घालून ये." काय यार प्रेक्षकांनो. असो, आता मानिनी म्हणते, "अगं काव्या, या गोळ्यांवरची एक्सपायरी डेट सांग बरं, मला दिसतच नाहीये गं." मग काव्या ती एक्सपायरी डेट वाचते, त्यावर डिसेंबर लिहिलेलं असतं आणि डिसेंबर महिना ऐकून पुन्हा तिला टेन्शन आलंय. इथे जीवा आणि नंदिनीचं सीन दाखवलाय. जीवा फोनवर कोणाशी बोलत असतो तेवढ्यात नंदिनी येते त्याच्यासाठी चहा घेऊन आणि म्हणते, "अहो तुम्ही बोलवलं होतं ना, आशाने सांगितलं, मी चहा आणलाय तुमच्यासाठी, तुम्ही करा हं काम, मी आलेच." त्यावर जीवा म्हणतो, "थांब ना नंदिनी, बस ना माझ्याजवळ, तू डिस्टर्ब केलेलं आवडतं ग मला, आणि तुझा चहा कुठे आहे?" नंदिनी म्हणते, "मी तुमच्यापुरताच केला होता." जीवा म्हणतो, "असं काय करतेस नंदिनी, आपण जीवांदिनी आहोत ना, सुख दुःख वाटून घेतो आणि बरेच दिवस झाले आपण अर्धा अर्धा कप चहा नाही घेतला." जीवा मग नंदिनीला त्याचा चहा शेअर करत फुरक्या मारत चहा पितो. मग नंदिनीचा थोडासा मूड चेंज होतो. आता अचानक जीवा तिला म्हणतो, "चांगलाय हं, चांगलाय." त्यावर नंदिनी म्हणते, "चहा ना?" जीवा म्हणतो, "नाही ग, आपल्या दोघांमधला बॉन्ड." नंदिनी म्हणते, "असं का बोलताय जीवा?" जीवा म्हणतो, "अगं तू आईला ते सांगत होतीस ना सगळं, म्हणजे पुरुषातला बाप गेल्यावर त्याच्यातला नवरा विझून जातो, ते सगळं ऐकून मला विचित्र वाटलं ग. पण मी तुझं सुख दुःख वाटून घेत नाहीये ना आता, म्हणजे आपण आता एकत्र चहा पित नाही, एकमेकांवर प्रेमही." आता लगेच नंदिनी म्हणते, "नाही नाही जीवा, मला तसं म्हणायचं नव्हतं, आय एम सॉरी." जीवा म्हणतो, "नाही ग, सॉरी नको म्हणूस. माझं दुःख मोठं आहे म्हणून मी बायको म्हणून तुझी घुसमट नाही करू शकत. पण नंदिनी, आज मी ठरवलंय, याचं प्रायश्चित्त घ्यायचं, याची भरपाई करायची आहे." त्यावर नंदिनी म्हणते, "कशी?" जीवा म्हणतो, "आणि इकडे." तो चहाचा कप दाखवतो आणि इकडे, आणि आता ते लॅपटॉप स्टूल सगळा बाजूला ठेवलाय त्याने आणि नंदिनीला म्हणतो, "सांगतो ग, थांब." नंदिनी म्हणते, "काय करताय तुम्ही?" जीवा म्हणतो, "उठ आता उठ." नंदिनी आता उठून उभी राहते तेव्हा जीवा तिला असं उचलून घेतो आणि गोल गोल फिरवतो आणि म्हणतो, "हे असं." दोघेही आता त्यांचं दुःख विसरायचं ठरवतात. पण आता दुःख विसरायचं ठरवलं आणि त्यात वसवात्याने मिठाचा खडा घातला नाही, हे होईल का? तर नाही. हे होणारच. आता नंदिनी बराबरा पळते ना. पुढचा प्रोमो काय दाखवलाय बघा त्यांनी प्रेक्षकांना. मी तुम्हाला आजची मालिका डिटेल दिली आहे बरं का, फक्त सांगण्याचा स्पीड वाढवलाय तुम्हाला बोर होऊ नये म्हणून. इकडे काव्याला अचानक या सीन मध्ये आपण बघतोय थोडंसं गरगरायला झालेलं असतं तेव्हा मानिनी तिला खाली बसवते आणि म्हणते, "बस बरं बाई, पाणी पी. बरं वाटतंय का बेटा आता? काव्या ओकेस ना?" काव्या म्हणते, "हो बरं वाटतंय आता, पण मला ना तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं आई, म्हणजे बाळ कसं बाहेर येतं, आय मीन ते बाहेर येणारे आपल्याला कसं कळतं, कधी कळतं ते आपल्याला?" त्यावर आता पार्थ तिथे आरशात स्वतःचा मेकअप करत असतो बरं का, डोकं पुसत असतो आणि म्हणत असतो, "कसं कळतं काय, कसं कळतं?" त्यावर मानिनी चिडते त्याच्यावर, म्हणते, "गप्प बस." काव्या म्हणते,
आई मला असं विचारायचं होतं की डॉक्टर देतात ना एक तारीख आपल्याला, म्हणजे त्या तारखेलाच येतं का बाळ बाहेर? कधी कळतं? असं विचारायचं होतं मला की बाळ येणार आहे. आता मानिनी म्हणते, "अगं बाई सांगते तुला काव्या, सगळं सांगते. पण मला प्रॉमिस कर तू याचं टेन्शन घेणार नाही." आता यांची पहिलीच वेळ आहे म्हणून कदाचित हा प्रश्न काव्याला पडूच शकतो, साहजिक आहे. मग मानिनी छान समजवते, "अगं काव्या, प्रत्येक बाईच्या कळायच्या वेळा वेगवेगळ्या असतात बेटा. डॉक्टर तारीख देतात पण अगदी त्याच तारखेला बाळ येईलच याची शाश्वती नसते गं. कधी-कधी बाळ त्या तारखेच्या आधीही येऊ शकतं किंवा त्या तारखेच्या नंतरही येऊ शकतं किंवा कधीही येऊ शकतं." तर मानिनी काव्याला इतकं छान समजवते. आता शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. आता नंदिनीला जीवाने गोल-गोल फिरवलं आणि आता नंदिनी म्हणते, "बस ना जीवा, आता चक्कर येते, खाली बसवा ना." जीवा म्हणतो, "थांब जरा, तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. बघू नकोस, डोळे लाव." नेहमीप्रमाणे तो तिला सरप्राईज देतो ना गजऱ्याचं, तेच त्याने ते आणलंय. आता नंदिनी डोळे लावते, तेव्हा जीवा म्हणतो, "अरे वा, लावलेस की डोळे? हे बघ." नंदिनी आता सुगंध घेते आणि तिला तेव्हाच कळतं की गजरा आहे. आता जीवा म्हणतो, "हुशार आहेस हं, माझी बायको आहेस, म्हणूनच मला आवडतेस गं. बघ तुझ्यासाठी गजरा आणलाय, चल मी माळतो." जीवाने तो गजरा नंदिनीच्या केसांमध्ये माळलाय. एवढंच नाही तर नंदिनीला आवडतो ना अगदी तोच वडापाव तो तिच्यासाठी घेऊन आलाय. दोघांनी ठरवलंय आता झाले गेलेल्या गोष्टी विसरायचं आणि पुढे जायचं. नवरा बायकोचं नातं कंटिन्यू ठेवायचं, म्हणजे गोड हो. तर आता ते वडापाव बघून नंदिनी खुश होते. कुठली बायको खुश नाही होणार आवडीचा पदार्थ बघून. नंदिनी म्हणते, "काय हे जीवा, तुम्हाला जर वाटत असेल ना की मी माझं मन तुमच्याकडे मोकळं करावं, तर तुम्ही पण तुमच्या मनातलं मला सगळं सांगा हं." जीवा म्हणतो, "अगं मी सांगतो ना तुला सगळं माझ्या मनातलं." नंदिनी म्हणते, "नाही, तुम्ही काल रात्री लवकर झोपलात, मला तुमच्याशी बोलायचं होतं. मी घाबरले ना, मला वाटलं तुम्ही पुन्हा अंगाई गीत वगैरे गायला जाल." जीवा म्हणतो, "अगं तू घाबरलीस कळलं मला, पण काल रात्री मला काव्यासमोर काय झालं ते कळलंच नाही. पण मी प्रॉमिस करतो आता नाही करणार असं. कारण जीवनदिनीच्या आयुष्यात आनंद येणार आहे. हवं तर मी पुन्हा बोलतो आईंशी. आता माघार नाही घ्यायचा हां, कारण आनंदी होण्याचा हक्क जीवनदिनीला सुद्धा आहे." नंदिनी त्याचं बोलणं ऐकून खुश होते आणि म्हणते, "खरंच जीवा, तुमचं हे बोलणं ऐकून आता माझा जीव भांड्यात पडलाय. चांगलं वाटतंय हो आता. आता हा आनंद आपल्याला देणारी व्यक्ती आपल्याला शोधायची आहे. आपल्याला सरोगेट मदर शोधावी लागणार आहे आता." बापरे प्रेक्षकांनो, ती दिव्या गेली. आता यांच्या आयुष्यात कोणती सरोगसी करणारी मदर येणार आहे भगवंतालाच माहीत बाबा. कुठे मालिकेची कथा चालली आहे. माझं तर डोकं दुखायला लागलंय आता सांगता. आता इथेच त्यांनी आजचा एपिसोड संपवला. आता पुढच्या भागात आपण बघतोय नंदिनीला तिच्या आईचा फोन येतो. तिच्या आईला अटॅक आलेला असतो अस्थमाचा. मग हे दोघंही घाबरतात. जीवा म्हणतो, "आई काळजी करू नका, आम्ही येतोय." आता नंदिनी आणि जीवा पटापट जिने उतरतात. नंदिनी जीवाच्या स्पीडने उतरते आणि हे वसवात्या बघतात आणि विचार करतात, "बापरे, ही नंदिनी जीवाच्या स्पीडने काय जिना उतरतीये? काहीतरी घोळ आहे आणि घोळ आहे, तिथे मला शोध घ्यावाच लागणार आहे." काय ना प्रेक्षकांनो, आता नंदिनी आणि जीवाचं दुःख पाहता त्यांनी ते सरोगसीचा निर्णय घेतला. आता बरेच असे पर्याय असतात, ज्यांना मूल होत नाही ते लोक असे पर्याय वापरतात. आता फक्त मालिकेच्या स्टोरीपुरती, कथेपुरती आपण ही गोष्ट समजून घेऊयात, पण खऱ्या आयुष्यात हे सगळं जरा अवघड आहे बरं का मंडळी. घरच्यांपासून अशा गोष्टी कधी लपून राहत नसतात. मालिकेमध्ये काहीही दाखवतात, पण असो, एक कथा म्हणून आपण हे सगळं एन्जॉय करतोय हे मात्र नक्की. कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता थोड्याच वेळात जमलं ना तर मी पाठ राखीन ही मालिकेचा रिव्ह्यू देणार आहे प्रेक्षकांनो. एकतर या मालिकेचे एपिसोड अजिबात लवकर येत नाहीत. आधी व्यवस्थित 6 वाजता एपिसोड यायचे, आता केव्हा पण टाकतात हो. काल तर माझ्या मुलाच्या ट्युशनमध्ये मीटिंग होती आणि तिथेच मला इतका उशीर लागला आणि हा एपिसोड आला होता संध्याकाळी. आता तुम्हीच सांगा केव्हा देणार. तर आजचा हा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि नंदिनी जीवाचा सरोगसीचा निर्णय तुम्हाला पटला का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.